कर्नाटक राज्यामध्ये चित्रदुर्गा नावाच्या जिल्ह्यात एक छोटं आणि सुंदर असं गाव आहे. या गावात श्रीधर आणि सागमा नावाचं एक कुटुंब राहत होतं. एकदम लोअर मिडल क्लास कुटुंब. दोघंही रोज कामाला गेले तरच त्यांच्या घरात चूल पेटायची अशी त्यांची परिस्थिती होती. त्यांचं आयुष्य पाहिलं तर 2018 साली त्यांच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली होती. म्हणजे 2013 साली त्यांचं लग्न झालं होतं. हे दोघेही एकाच गावातले होते. एका ठिकाणी दोघे एकत्र कामाला जायचे. त्या ठिकाणी त्यांची भेट झाली. दोघे एकमेकांना आवडायला लागले आणि ते प्रेम करू लागले. पण दोघेही वेगवेगळ्या समाजाचे असल्यामुळे दोघांच्याही घरातून त्यांच्या लग्नाला जोरदार विरोध झाला. श्रीधरच्या घरातून सुद्धा विरोध झाला. सागमा नावाच्या या महिलेच्या घरातून सुद्धा जोरदार विरोध झाला. सागमा नावाच्या या महिलेला एक बहीण होती आणि एक आई होती. तिला वडील नव्हते. हे सगळे लोक त्याच गावात जन्मलेले, वाढलेले आणि अनेक वर्षापासून त्याच ठिकाणी राहत होते. पण त्याच गावातल्या दुसऱ्या समाजातील व्यक्तीसोबत लग्न करत आहे असं म्हटलं की गावात आपल्याबद्दल चुकीचे बोलतील का अशी भीती सगळ्यांच्या मनामध्ये होती. त्यामुळे दोन्ही घरच्यांनी एवढा विरोध केला तरी 2013 साली दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केलं. लग्न केल्यानंतर त्यांनी गाव सोडलं नाही. ते त्याच गावात राहू लागले. तिथे एक घर भाड्याने घेऊन ते राहायला लागले. त्यानंतर दोघंही तिथेच मजुरीचं काम करून रोजचं आयुष्य चालवत होते. साधारणपणे आपल्याला वैवाहिक आयुष्याबद्दल माहितीच आहे. आणि एवढ्या संघर्षातून लग्न करत असताना त्यांच्या आयुष्यात थोडा स्ट्रेस असणारच. पण तरी सुद्धा लग्नानंतरची पहिली 1-2 वर्ष खूप चांगली जातात. त्याला आपण हनीमून पिरियड म्हणतो. पण हळूहळू त्या वैवाहिक आयुष्याची खरी परिस्थिती समजायला लागते. कारण आपलं लग्न प्रेमविवाह असो किंवा अरेंज मॅरेज असो, लग्न करून आलेल्या व्यक्तीसोबत काही काळ राहिल्यानंतरच त्यांचा खरा स्वभाव समजायला लागतो. म्हणजे प्रेम करताना अनेक लोक वेगळ्या पद्धतीने बोलतात, पण लग्नानंतर ते वेगळ्या पद्धतीने वागायला लागतात असे अनेक जण सांगतात. त्याचं कारण म्हणजे प्रेम करताना त्यांची मानसिकता वेगळी असते, पण लग्न झाल्यानंतर त्या आयुष्याची खरी परिस्थिती समजायला लागते. तेव्हा अरे याचा स्वभाव असा आहे का असं आपल्याला उशिरा समजतं. मग अरे हा आधी असा होता आणि आता असा का झाला, अशा अनेक समस्या निर्माण होतात. ही समस्या या दोघांच्या आयुष्यात सुद्धा येते. या महिलेला वाटतं हा प्रेम करताना माझ्याशी किती चांगलं बोलायचा, आता हा माझ्याकडे लक्ष देत नाही असं वाटल्यामुळे नवरा बायकोमध्ये वारंवार अनेक भांडणे होऊ लागतात. त्यात श्रीधर नावाच्या या व्यक्तीला दारू पिण्याचं खूप व्यसन होतं. मी लोअर मिडल क्लासमधल्या अनेक लोकांना पाहिलं आहे. विशेषतः मजुरीचं काम करणाऱ्या महिलांच्या बाबतीत पाहिलं तर त्यांचे नवरे दारू पितात. दररोज दारूच्या दुकानात जाऊन दारू पितात. दारू पिऊन घरी आल्यानंतर फक्त बायकोला मारहाण करत नाही तर तिच्यावर संशय सुद्धा घेतात. म्हणजे जो माणूस दररोज दारू पिऊन घरी येतो त्याला आपोआपच बायकोवर संशय येतो. माझ्या बायकोचं कोणासोबत तरी संबंध आहे का, अशा प्रकारचा संशय त्याच्या मनामध्ये येतो. हा संशय श्रीधर नावाच्या या व्यक्तीला सुद्धा सागमा नावाच्या महिलेवर होता. पण खरं पाहिलं तर ही महिला तशी चुकीची नव्हती. ती आपल्या नवऱ्यासोबत पूर्णपणे प्रामाणिक होती. प्रेम करून लग्न केलं आहे त्यामुळे खूप आनंदाचं आयुष्य जगावं अशी तिची इच्छा होती. पण हा माणूस सतत त्या महिलेवर संशय घेत होता. अशा परिस्थितीत सुद्धा या जोडप्याला एका मागून एक 2 मुले झाली. पहिला मुलगा झाला, त्याचं नाव धनुष ठेवलं. त्यानंतर दुसरा मुलगा सुद्धा झाला. 2018 साली पहिला मुलगा धनुष 3 वर्षाचा झाला होता आणि दुसऱ्या मुलाला तेव्हा फक्त 6 महिने झाले होते. पण या जोडप्याला रोज भांडण्याची सवय होती. कधी कधी त्यांच्यामध्ये खूप मोठी मारामारी सुद्धा व्हायची. हा माणूस आपल्या बायकोला मारायचा तेव्हा शेजारचे लोक मध्ये पडायचे. सागमा नावाच्या या महिलेची बहीण सुद्धा शेजारच्या घरामध्येच राहत होती. ती धावत येऊन आपल्या बहिणीला सपोर्ट करायची. तेव्हा श्रीधर म्हणायचा, आमचा नवरा बायकोमध्ये प्रॉब्लेम आहे, आम्ही तो सोडून घेऊ, तू जा, मी बघतो, असे तो तिला सांगायचा. पण काही वेळा सागमाची बहीण तिला सांगायची, तुझा नवरा तुला असं मारतो, तू एवढी शांत का राहते, एकदा पोलिसांकडे जाऊन कंप्लेंट कर.
एकदा त्याला पोलिसांनी आत टाकून चांगला धडा शिकवला तर तो पुन्हा तुला मारणार नाही, असे तिने अनेक वेळा आपल्या बहिणीला सांगितलं. पण सागमाने शेवटपर्यंत तिचं ऐकलं नाही. तिला आपल्या नवऱ्याविरुद्ध कंप्लेंट करायची नव्हती, पण हीच तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. कदाचित तिने आपल्या नवऱ्याविरुद्ध एक कंप्लेंट केली असती, डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये कंप्लेंट केली असती, तर कदाचित आपण पुढे पाहणार असलेल्या अनेक भयानक घटना घडल्याच नसत्या. या नवरा बायकोमध्ये भांडण होण्याचं मुख्य कारण मी आधीच सांगितलं होतं. नवरा आपल्या बायकोवर संशय घ्यायचा. हे भांडण जवळजवळ 5 वर्ष अशाच पद्धतीने सुरू होतं. काही वेळा ते बाहेर दिसायचे, काही वेळा ते घराच्या आतमध्ये भांडायचे. पण काय झालं, त्यांना दुसरा मुलगा झाल्यानंतर हे भांडण वेगळ्याच पातळीवर गेलं. रस्त्यावर येऊन मारामारी करण्यापर्यंत त्यांचं भांडण जाऊ लागलं. त्याचं कारण काय होतं? श्रीधर नावाच्या या व्यक्तीला असं वाटत होतं की त्याला झालेला दुसरा मुलगा त्याचा नाहीच. त्याला वाटत होतं त्याच्या बायकोचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध आहे आणि तिने त्या व्यक्तीपासून हे मूल जन्माला घातलं आहे आणि त्या मुलाच्या नावाला आपलं नाव लावलं आहे. त्यामुळे दुसऱ्या मुलाच्या जन्मापासूनच या नवऱ्याच्या मनात कायम संशय होता. त्यामुळे या दोघांच्या नात्यात खूप मोठी दरी निर्माण झाली होती. वारंवार भांडणं होऊ लागली. अशाच प्रकारे त्यांचं आयुष्य रोजच्या मारामारी आणि भांडणामध्ये सुरू असताना 26 जून 2018ची तारीख आली. रात्री साधारण 8 वाजले होते. या दोघांच्या घरातून खूप मोठा आवाज येत होता. तेव्हा लगेच शेजारचे लोक तिथे गेले. सागमाची बहीण सुद्धा तिथे गेली. पाहिलं तर नेहमीप्रमाणे नवरा बायकोमध्ये भांडण सुरू होतं. मग त्यांनी दोघांना वेगळं केलं. ते म्हणाले, तुम्ही असं का भांडता? तुम्ही प्रेम केलं आणि आपल्या इच्छेने लग्न केलं. कृपया भांडू नका. तुम्हाला 2 मुलं सुद्धा झाली आहे, असं सगळे त्यांना समजावत होते. त्यानंतर नवरा बायको काही वेळ शांत राहिले. मग त्या नवऱ्यानं काय सांगितलं, काही प्रॉब्लेम नाही, मी बघतो, तुम्ही जा, असं तो म्हणाला. पण सागमाच्या बहिणीला मनातून काही केल्यास समाधान होत नव्हतं. हा इतका भांडतोय, आज तरी आपल्या बहिणीला आपल्या घरी घेऊन जाऊया का, असं तिला वाटत होतं. तेव्हा श्रीधर नावाचा हा माणूस एक गोष्ट म्हणाला, नाही नाही, तुम्ही माझ्या बायकोला घेऊन जाऊ नका, मी तिची काळजी घेतो, असं तो म्हणाला. नाही नाही, माझ्या बायकोला तुम्ही घेऊन जाऊ नका, मी बघतो. या वाक्याचा विचार केला तर त्याचे 2 वेगवेगळे अर्थ होऊ शकतात. आपण एखाद्याला काही प्रॉब्लेम नाही, मी बघतो, असं म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असतो तुम्ही काळजी करू नका, मी सगळं सांभाळतो. पण मी बघतो हे दुसऱ्या टोनमध्ये बोललं तर त्याचा अर्थ वेगळा सुद्धा होऊ शकतो. या दोन्ही गोष्टींमधला फरक तुम्हाला जाणवू शकतो. पण त्यावेळी त्या घरात असलेल्या कोणालाही त्याच्या या वाक्याचा खरा अर्थ समजला नाही. सगळ्यांना वाटलं ठीक आहे, आता प्रॉब्लेम संपला. आणि 26 जूनच्या रात्री सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. सगळ्यांनी आपल्या घराचे दरवाजे बंद केले आणि झोपायला सुरुवात केली. त्या गावातल्या लोकांची एक सवय होती. उन्हाळ्यात खूप गरम झालं की लोक घराच्या बाहेर खाट टाकून झोपायचे. गावात ही एक नॉर्मल गोष्ट होती. मी सुद्धा स्वतः अशी परिस्थिती अनुभवली आहे. मी 6वी-7वीत शिकत होतो तेव्हापर्यंत आमच्या घराच्या बाहेरच झोपायचो. कारण सुरुवातीला आमच्या घरामध्ये पंखा नव्हता, एकच पंखा होता. त्यामुळे घराच्या बाहेर दारासमोर चटई टाकून आम्ही झोपायचो. फक्त आमच्या घरातच नाही तर रस्त्यावरच्या जवळपास प्रत्येक घरामध्ये लोक बाहेर झोपायचे. त्यामुळे त्यांना सुरक्षित वाटायचं, कुणालाही भीती वाटायची नाही. अशाच वातावरणात त्या 26 जूनच्या रात्री गावात अनेक लोक घराबाहेर चटई आणि खाट टाकून झोपले होते. आणि त्याचवेळी श्रीधरा आणि सागमा यांच्या घरात काय परिस्थिती होती. त्यांचं घर काही फार मोठं नव्हतं, फक्त एक बेडरूम आणि एक हॉल होता. त्या घरात बायको, नवरा आणि 2 मुले सगळे एकाच खोलीत झोपायचे. म्हणून 26 जूनची रात्रसुद्धा नेहमीसारखी एक रात्र असणार आहे असं सगळ्यांना वाटत होतं. पण त्या रात्री सागमा नावाच्या या महिलेच्या आयुष्यात जे काही घडणार होतं ते खरंच कुणाच्याही अपेक्षेच्या पलीकडचं आणि खूप भयानक होतं. 27 जूनच्या पहाटे साधारण 2:30 वाजता सागमा नावाच्या या महिलेच्या घराशेजारी तिची बहीण राहत होती. तिची बहीण, तिचा नवरा आणि त्यांची मुलं गाढ झोपलेली असताना त्यांच्या घराच्या दारावर कुणीतरी टकटक करत असल्याचा आवाज येतो. पण ही टकटक जोरात, पडपड अशा प्रकारची नव्हती.
कुणीतरी अगदी हळू आवाजात दार वाजवत असल्यासारखं वाटत होतं. त्यांना काही समजत नव्हतं, पण संपूर्ण गाव शांत होतं. म्हणून सागमाची बहीण उठून पाहते, कुणीतरी हळू आवाजात दार वाजवत असल्याचा आवाज तिला येतो. रात्रीच्या वेळी कोण दार वाजवत आहे असा विचार करून ती बाहेर पाहते. तेव्हा तिला बाहेरून एका मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. अरे हे काय, एखादं मूल रडतंय आणि दार वाजवतंय असं वाटून ती दार उघडते. दार उघडून पाहिल्यावर सागमा नावाच्या महिलेचा मोठा मुलगा धनुष, जो 3 वर्षाचा होता, तो दारात उभा राहून रडत असल्याचं दिसतं. तिला काही समजत नाही. माझ्या बहिणीचा मुलगा इथे येऊन का रडतोय असा विचार करून ती त्याला जवळ घेते आणि घरामध्ये घेऊन जाते. ती त्याला विचारते काय झालं. तेव्हा तो सारखा मम्मी मम्मी, पप्पा पप्पा असं म्हणत राहतो. त्याला नीट बोलता सुद्धा येत नव्हतं, पण हळूहळू त्याच्या बोलण्यातून तिला काहीतरी समजायला लागलं. तो सांगत होता की त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला मारलं आहे. हे समजताच त्या घरात काहीतरी मोठं संकट घडलं आहे हे तिच्या लक्षात येतं. ताबडतोब सागमाच्या बहिणीचा एक चुलत भाऊ तिथे येतो. त्याला बोलावलं जातं. सगळेजण मिळून सागमाच्या घराकडे जातात. घराच्या बाहेरचे दिवे लावले जातात. सगळे मिळून घराच्या आत काय झालं आहे हे पाहण्यासाठी आतमध्ये जातात. घराचा मुख्य दरवाजा उघडा होता. घरात फक्त एकच खोली होती. त्या खोलीच्या एका कोपऱ्यात सागमा नावाच्या या महिलेचा मृतदेह पडलेला दिसतो. तिची हत्या अतिशय भयानक पद्धतीने करण्यात आली होती. एका दगडाने तिच्या डोक्यावर जोराजोरात वार करण्यात आले होते. तिच्या डोक्यावर जवळपास 7 वेळा दगडाने मारून तिचा खून करण्यात आला होता. आणि त्याच बाजूला तिचं 6 महिन्याचं बाळ काही माहीत नसल्यासारखं झोपलं होतं. त्या बाळाला भूक लागली असली तरी त्याला दूध देण्यासाठी त्याची आई आता तिथे नव्हती. एका बाजूला त्याची आई मृत अवस्थेत पडली होती आणि ते छोटं बाळ शांतपणे झोपलेलं होतं. तर दुसरीकडे तिचा 3 वर्षाचा मोठा मुलगा धनुष रडत रडत आपल्या मोठ्या आईच्या घराचा दरवाजा वाजवत होता. हा मृतदेह सगळ्यात आधी कुणी पाहिला? सागमाचा चुलत भाऊ. त्याने घरात जाऊन सागमाचा मृतदेह पाहिला. त्यानंतर सागमाच्या बहिणीला ही माहिती दिली जाते आणि त्यानंतर हळूहळू संपूर्ण गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरते. सगळे लोक तिथे जमा होतात आणि लगेच पोलिसांना या घटनेबद्दल माहिती दिली जाते. पण या घरात एक महत्त्वाची गोष्ट पोलिसांच्या लक्षात येते. घराचा मुख्य दरवाजा उघडा होता आणि या घराचा कुटुंब प्रमुख श्रीधर हा व्यक्ती गायब होता. ही बातमी संपूर्ण गावात पसरू लागल्यानंतर मी आधी सांगितलं होतं ना, उन्हाळ्यात गावातले अनेक लोक घराच्या बाहेर खाट टाकून झोपतात. त्यापैकी 2 जण पोलिसांना सांगतात, हो आम्ही श्रीधरला या बाजूने पळत जाताना पाहिलं होतं. पोलीस विचारतात, पळत जाताना नेमकं काय झालं? तेव्हा ते दोघे सांगतात, त्याच्या हातात एक बॅग होती. आम्ही दोघे बाहेर खाट टाकून झोपलो होतो. तो आम्हाला ओलांडून पुढे जात असताना अचानक त्याचा पाय आमच्या खाटेला लागला. त्यामुळे आम्हाला जाग आली. आम्ही विचारलं कोण आहे, कुठं चाललाय, पण तो काहीही उत्तर न देता पुढे जात राहिला. त्याच्या हातामध्ये एक बॅग होती. आम्हाला वाटलं की हा श्रीधर सारखा दिसतोय, पण अंधार असल्यामुळे सुरुवातीला तो खरंच श्रीधरच आहे का हे आम्हाला नीट कळलं नाही. पण तो पुढे गेल्यानंतर रस्त्यावरच्या लाईट खाली तो दिसला. तेव्हा आम्हाला खात्री झाली, बॅग घेऊन एवढ्या घाईघाईने आणि घाबरलेल्या अवस्थेत जाणारा तो श्रीधरच होता. साधारणपणे एखादा माणूस घाईने जाणं आणि एखादा माणूस घाबरून जाणं यामध्ये खूप फरक असतो. आपल्याला ट्रेन पकडायची असेल तर आपण घाईने जातो, पण एखादी मोठी घटना घडली असेल आणि आपण तिथून निघत असू तर आपल्या चालण्यामध्ये एक वेगळेच घाई आणि घाबरेपणा दिसतो. तो फरक आपल्याला लगेच जाणवतो. त्या गावातल्या त्या दोघांनी सुद्धा सांगितलं, श्रीधर ज्या पद्धतीने जात होता त्यावरून तो खूप घाबरलेला दिसत होता. त्यामुळे त्यानेच आपल्या बायकोचा खून केला असावा असा संशय सगळ्यांना येतो. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचतात. पोलीस संपूर्ण क्राईम सीन सुरक्षित करतात. घराच्या आत घेतल्यानंतर या खुनासाठी वापरलेला दगड पोलिसांना सापडतो. त्या दगडावर सगळीकडे रक्त लागलेलं होतं. म्हणून याच दगडाने सागमाच्या डोक्यावर वार करून तिचा खून करण्यात आला आहे हे स्पष्ट होतं. पोलीस सगळ्यात आधी विचारतात, मृतदेह सर्वात आधी कुणी पाहिला? तेव्हा सागमाचा चुलत भाऊ सांगतो, मी पाहिला. पोलीस विचारतात, तुम्हाला ही घटना कशी समजली?
तेव्हा सागमाची बहीण सांगते, माझ्या बहिणीचा 3 वर्षाचा मुलगा रात्री आमच्या घराचा दरवाजा वाजवत आला होता. हे ऐकून पोलिसांना खूप आश्चर्य वाटतं. 3 वर्ष हे खूप छोटं वय आहे. अशा वयाचा मुलगा रात्री उठून घराबाहेर येतो आणि दुसऱ्या घराचा दरवाजा वाजवतो. ही गोष्टच खूप धक्कादायक होती. म्हणून पोलीस त्या छोट्या मुलाशी अगदी हळू आवाजात बोलतात. काय झालं रे? तू काय पाहिलंस? असं ते त्याला विचारतात. तेव्हा तो छोटा मुलगा आपल्या बोबड्या भाषेत सांगतो, मी झोपलो होतो. अचानक आवाज आला. मी उठून पाहिलं तर माझे आप्पा एका दगडाने माझ्या आम्हाला मारत होते. मी घाबरलो आणि बाहेर पळून आलो. पोलीस त्याला विचारतात, पण तू घरातून बाहेर कसा आला? घराचा दरवाजा तर बंद असतो ना? तेव्हा तो म्हणाला, नाही अंकल, घराचा दरवाजा बंद नव्हता. त्या गावात उन्हाळ्यात खूप गरम होत असल्यामुळे अनेक लोक घराचे दरवाजे पूर्णपणे बंद न करता थोडे उघडे ठेवून झोपायचे. त्यामुळे या घराचा दरवाजा सुद्धा उघडा होता आणि म्हणून तो छोटा मुलगा घरातून बाहेर येऊ शकला. आता हा छोटा मुलगा एवढ्या स्पष्टपणे सांगत असल्यामुळे त्याच्या बोलण्यात काहीतरी सत्य आहे हे पोलीस अधिकाऱ्यांना समजलं. त्याचबरोबर श्रीधर पळून जाताना 2 लोकांनी त्याला पाहिलं होतं. त्यांनी दिलेली माहिती आणि या छोट्या मुलाने सांगितलेली गोष्ट एकमेकांसोबत जुळत होती. म्हणून सागमाचा खून तिच्या नवऱ्यानेच केला असावा असा संशय आणखी मजबूत होतो. आता पोलीस श्रीधरचा शोध घेण्यासाठी त्याचा फोटो घेऊन सगळीकडे शोध सुरू करतात. दुसरीकडे फॉरेन्सिक टीम क्राईम सीन सुरक्षित करून सगळे पुरावा जमा करते. सागमाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला जातो. आता पोलीस श्रीधरचा शोध घेत असताना सागमाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले जाते. पोस्टमॉर्टममध्ये क्राईम सीनवर सापडलेल्या दगडाबद्दल सुद्धा तपास केला जातो. त्या दगडावर रक्त होतं, म्हणून या दगडाने या महिलेच्या डोक्यावर वार करून तिचा खून करण्यात आला आहे का हे तपासलं जातं. आणि हो, 100% हाच खुनासाठी वापरलेला दगड होता. कारण त्या दगडावर असलेल्या रक्ताचा आणि जखमेचा पॅटर्न सागमाच्या डोक्यावर असलेल्या जखमांसोबत जुळत होता. डोक्यावर जवळपास 7 ते 8 वेळा दगडाने वार करण्यात आले होते. त्यामुळे तिच्या डोक्याचं हाड सुद्धा तुटलं होतं आणि झालेल्या या गंभीर जखमांमुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. आणि त्यामुळे डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तिचा घटनास्थळी मृत्यू झाला. आता पोलिसांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता, श्रीधर गेला कुठे? त्याने आपल्या बायकोचा खून केला आहे याचा पोलिसांना संशय होता. पण संशय आणि पुरावा या 2 वेगळ्या गोष्टी आहे. म्हणून पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. सगळ्यात आधी त्यांनी त्याचा मोबाईल फोन ट्रॅक करायला प्रयत्न केला, पण त्याचा मोबाईल बंद येत होता, म्हणून त्याचं लोकेशन मिळत नव्हतं. त्यानंतर पोलिसांनी बस स्टँड, रेल्वे स्टेशन आणि आसपासच्या सगळ्या ठिकाणी त्याचा फोटो पाठवला. कारण तो बॅग घेऊन घरातून बाहेर पडला होता. त्यामुळे तो गावातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल अशी पोलिसांना शक्यता होती. दरम्यान पोलिसांनी सागमाच्या बहिणीची आणि इतर नातेवाईकांची चौकशी केली. तेव्हा सागमाची बहीण एक महत्त्वाची गोष्ट सांगते. सर, माझ्या बहिणीचा नवरा तिच्यावर खूप संशय घ्यायचा. दोघांचं सतत भांडण व्हायचं. माझ्या बहिणीला तो अनेक वेळा मारायचा. आम्ही तिला अनेक वेळा सांगितलं होतं की त्याच्याविरुद्ध कंप्लेंट कर, पण तिने कधीही त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे कंप्लेंट केली नाही. पोलीस विचारतात, तुमच्या बहिणीचा कोणाशी संबंध होता का? ती लगेच म्हणते, नाही सर, माझ्या बहिणीचा कोणासोबतही चुकीचा संबंध नव्हता. तिचा नवरा फक्त तिच्यावर संशय घ्यायचा. विशेषतः दुसरा मुलगा झाल्यानंतर त्याचा संशय आणखी वाढला होता. तो म्हणायचा, हा मुलगा माझा नाही, माझ्या बहिणीचे दुसऱ्या कोणासोबत तरी संबंध आहे आणि त्याच्यापासून हे मूल झालं आहे. हे ऐकल्यानंतर पोलिसांना या खुनामागचं कारण समजू लागतं. म्हणजे या नवऱ्याच्या मनात आपल्या बायकोबद्दल आधीपासूनच खूप मोठा संशय होता आणि त्या संशयामुळे त्याच्या घरात वारंवार भांडणे होत होती. आता पोलिसांनी सागमाच्या 2 मुलांकडे लक्ष दिलं. मोठा मुलगा धनुष 3 वर्षाचा होता आणि छोटा मुलगा फक्त 6 महिन्याचा होता. सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की 3 वर्षाच्या या मुलाने जे पाहिलं ते खरं होतं का? कारण तो एवढा लहान होता. त्याने पोलिसांना सांगितलं होतं, माझ्या पप्पाने दगडाने माझ्या आईला मारलं होतं. पण 3 वर्षाच्या मुलाच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवता येईल हा प्रश्न पोलिसांसमोर होता. म्हणून पोलिसांनी मुलावर कोणताही दबाव न आणता त्याच्याशी पुन्हा शांतपणे बोलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले. तू कुठे झोपला होता?
तुझी आई कुठे झोपली होती? तुझे पप्पा कुठे होते? तू काय पाहिलं? असं एकामागून एक विचारलं. मुलगा प्रत्येक वेळी जवळपास एकच गोष्ट सांगत होता. तो झोपलेला होता. अचानक त्याला आवाज आला. तो उठला आणि त्याने आपल्या वडिलांना दगडाने आईच्या डोक्यावर मारताना पाहिलं. तो घाबरला आणि घराबाहेर पळून आला. त्याच्या या बोलण्यात कोणताही मोठा बदल होत नव्हता. म्हणून पोलिसांना वाटत होतं की या मुलाने खरंच काहीतरी पाहिलं असण्याची शक्यता आहे. पण तरीही पोलिसांना आणखी पुरावा हवा होता. कारण फक्त एका 3 वर्षाच्या मुलाच्या बोलण्यावर पूर्ण केस उभी करता येणार नव्हती. दरम्यान पोलिसांनी घराची पुन्हा एकदा तपासणी केली. घरात संघर्ष झाल्याचे काही चिन्ह आहे का हे पाहिलं. भिंतीवर, जमिनीवर आणि घरातल्या वस्तूंवर काही पुरावा आहे का हे तपासलं. फॉरेन्सिक टीमने सगळे नमुने घेतले. सागमाच्या कपड्यांची तपासणी करण्यात आली. तिच्या शरीरावर असलेल्या जखमांची नोंद करण्यात आली आणि खुनासाठी वापरलेला दगडसुद्धा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी घराच्या बाहेर सुद्धा शोध घेतला. कारण श्रीधर हा घरातून बॅग घेऊन पळून गेला होता. तो बॅगमध्ये काय घेऊन गेला हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा होता. पोलिसांनी त्याच्या घरच्यांकडून आणि नातेवाईकांकडून माहिती घेतली. त्याच्याकडे पैसे होते का? कपडे होते का? काही कागदपत्र होती का? तो कुठे जाण्याची शक्यता आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधली जात होती. दुसरीकडे गावातल्या लोकांनी सुद्धा श्रीधरचा शोध घ्यायला सुरुवात केली. कारण सागमाचा खून झाल्यानंतर तो गावातून पळून गेला होता. गावातल्या प्रत्येकाला आता त्याचा फोटो माहीत झाला होता. कुणीही त्याला पाहिलं तर लगेच पोलिसांना माहिती द्यायला सांगितलं होतं. अशाच वेळी पोलिसांना एक माहिती मिळते. श्रीधरला गावापासून काही अंतरावर कुणीतरी पाहिलं होतं. तो एकटाच चालत होता. त्याच्याकडे एक बॅग होती. पोलीस लगेच त्या दिशेने जातात. पण तिथे पोहोचेपर्यंत श्रीधर तिथून निघून गेलेला असतो. आता पोलिसांना खात्री पटते की तो गावातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पोलिसांनी आसपासच्या सगळ्या रस्त्यांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. बसस्टँडवर त्याचा फोटो दाखवण्यात आला. रेल्वे स्टेशनवर त्याचा फोटो दाखवण्यात आला. जवळच्या गावांमध्ये त्याची माहिती देण्यात आली. दरम्यान सागमाच्या मृत्यूची बातमी हळूहळू सगळीकडे पसरत होती. एक महिला आपल्या घरात इतक्या क्रूर पद्धतीने मारली गेली होती आणि तिचे 2 मुले त्याच घरात होती. 6 महिन्याचं बाळ काही समजत नसताना आईच्या मृतदेहाजवळ झोपलं होतं आणि 3 वर्षाचा धनुष मुलगा आपल्या आईला वाचू शकला नाही. तो फक्त घाबरून घराबाहेर पळून गेला आणि शेवटी आपल्या मोठ्या आईच्या घराचा दरवाजा वाजवून त्याने मदत मागितली. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या 3 वर्षाच्या मुलाच्या मनावर किती मोठा परिणाम झाला असेल याची कल्पना सुद्धा करता येत नाही. पोलिसांना आता एकच गोष्ट करायची होती. श्रीधरला जिवंत पकडायचं होतं. कारण तो सापडला तर त्याच्याकडून नेमकं काय झालं हे समजणार होतं. आणि जर तो गावातून पळून जाण्यात यशस्वी झाला तर केस आणखी गुंतागुंतीची होऊ शकत होती. म्हणून पोलिसांनी त्याचा शोध आणखी वेगाने सुरू केला. आणि या शोधादरम्यान पोलिसांना एक अशी माहिती मिळते जी या संपूर्ण केसला एक वेगळंच वळण देणार होती. या महिलेच्या शरीरावर एकही डिफेन्सिव्ह इंजुरी नव्हती. डिफेन्सिव्ह इंजुरी म्हणजे काय? समजा कुणी आपल्याला मारायला आलं तर आपला जीव वाचवण्यासाठी आपण नक्कीच प्रतिकार करू. त्यावेळी हात, पाय किंवा शरीराच्या इतर भागांवर जखमा होऊ शकतात. कारण आपण स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणून पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डिफेन्सिव्ह इंजुरी दिसली तर त्या व्यक्तीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किती संघर्ष केला होता हे समजू शकतं. पण सागमा नावाच्या या महिलेच्या शरीरावर एकही डिफेन्सिव्ह इंजुरी नव्हती. म्हणून त्यामागची एक शक्यता अशी होती की ती महिला गाढ झोपेत होती. काय झालं होतं हे समजण्याआधीच तिच्यावर हल्ला झाला असावा. ती झोपेत असल्यामुळे अचानक झालेल्या हल्ल्याला प्रतिक्रिया देण्याची तिला कधी संधी मिळाली नाही. सामान्यपणे डिफेन्सिव्ह इंजुरी नसण्याचं काही कारणे असू शकतात. व्यक्ती झोपलेली असू शकते किंवा ती बेशुद्ध असू शकते किंवा तिचे हातपाय बांधलेले देखील असू शकतात. पण सागमाच्या केसमध्ये ती महिला गाढ झोपेत असतानाच तिच्या नवऱ्याने दगडाने वार करून तिचा खून केला असावा हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून आणखी स्पष्ट होत होतं. आता पोलीस अधिकारी श्रीधर नावाच्या या व्यक्तीचा शोध घेत होते. पोलिसांना माहीत होतं रात्रीच्या वेळी तो गावातून फार दूर पळून जाण्याची शक्यता कमी आहे. म्हणून त्याचा शोध घेत असताना गावापासून थोडं दूर असलेल्या एका पडलेल्या जुन्या बिल्डिंगमध्ये तो पोलिसांना सापडतो. पोलिसांनी पाहिलं तर तो बेशुद्ध अवस्थेत होता.
त्याने काही विषारी औषधं खाऊन आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. पण सुदैवाने पोलिसांनी त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. त्याला इमर्जन्सी वॉर्डमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि त्याचा जीव वाचवण्यात आला. काही पोलीस अधिकाऱ्यांना असं वाटत होतं की त्याने खरंच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा, पण काहींना असं वाटत होतं की पोलिसांना चकवण्यासाठी त्याने थोडे विष खाल्लं असावं. पण शेवटी पोलिसांनी त्याचा जीव वाचवला. त्यानंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आली. म्हणजे 27 जूनलाच त्याची चौकशी सुरू करण्यात आली होती. पोलिसांनी त्याला विचारलं, तू तुझ्या बायकोचा खून का केला? सुरुवातीला तो म्हणतो, नाही सर, असं काही झालेलं नाही, मी काही केलं नाही सर. घराचा दरवाजा उघडा होता, कुणीतरी बाहेरचा माणूस घरात आला आणि माझ्या बायकोचा खून करून गेला. अशा प्रकारची एक खोटी गोष्ट तो पोलिसांना सांगतो. मग पोलीस त्याला विचारतात, ठीक आहे, जर तू खून केला नाही तर तू घरातून पळून का गेला? या प्रश्नाचं त्याच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं. तो काही वेळ शांत राहतो, विचार करतो आणि शेवटी म्हणतो, हो सर, मीच माझ्या बायकोचा खून केला. मग तो पुढे सांगतो, मला खूप दिवसांपासून माझ्या बायकोवर संशय होता. विशेषतः माझा दुसरा मुलगा माझ्यापासून झालेला नाही असं मला वाटत होतं. याच कारणामुळे आमच्यामध्ये नेहमी भांडणं व्हायची. पण माझी बायको सतत म्हणायची, नाही, हे तुझंच मूल आहे. पण मला तिच्यावर विश्वास नव्हता. मी जेव्हा जेव्हा दारू प्यायचो तेव्हा माझा तिच्यावरचा संशय आणखी वाढायचा. त्या दिवशीसुद्धा मी खूप दारू पिलो होतो. 26 जूनच्या रात्री आमच्यामध्ये खूप मोठं भांडण झालं. माझ्या बायकोने मला खूप वाईट बोललं. तेव्हा मला पूर्ण खात्री झाली, हा दुसरा मुलगा आपला नाहीच. माझ्या बायकोने माझी फसवणूक केली आहे, म्हणून मी तिला जिवंत सोडायचं नाही असं मी ठरवलं. मी झोपेपर्यंत वाट पाहिली आणि 27 जूनच्या पहाटे साधारण 1 वाजता दगड घेऊन तिच्या डोक्यावर वार केले आणि तिचा खून केला, असं श्रीधर पोलिसांसमोर कबूल करतो. आता पोलीस त्याला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारतात, तू खून करताना शर्ट घातला होता ना? दगडाने तिच्या डोक्यावर एवढे वार केले, मग त्यावेळी रक्त तुझ्या शर्टवर उडाला असेल, तो शर्ट कुठं आहे? हा प्रश्न विचारल्यानंतर शेवटी आपल्याला पोलिसांनी पकडलं आहे आणि आता आपल्याला सुटका नाही हे त्याला समजलं. मग तो पोलिसांना त्या शर्टची जागा दाखवतो. त्यानं काय केलं होतं, आपल्या बायकोचा खून केल्यानंतर गावातून पळून जाताना त्याने तो शर्ट बदलला होता, कारण त्या शर्टवर खूप मोठ्या प्रमाणात रक्त लागलं होतं. त्यानं तो रक्तानं माखलेला शर्ट एका झुडपात लपून ठेवला. त्यानंतर दुसरा शर्ट घातला आणि तिथून पळून जाऊन त्या जुन्या बिल्डिंगमध्ये तो लपून बसला. आता त्याने खून करताना जो शर्ट घातला होता तो त्याने पोलिसांना दाखवला. पोलिसांनी पाहिलं तर त्या शर्टवर ठिकठिकाणी रक्ताचे डाग होते. फॉरेन्सिक टीमने तो शर्ट तपासणीसाठी ताब्यात घेतला. कारण त्या शर्टवर असलेलं रक्त सागमाचं असेल तर हा आणखी एक महत्त्वाचा शारीरिक पुरावा ठरणार होता. फॉरेन्सिक टीमने त्या शर्टवर असलेले छोटे छोटे रक्ताचे डाग तपासले. सगळ्यात आधी त्यांनी त्या रक्ताचा ब्लड ग्रुप तपासला. तो O पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आणि सागमाचा ब्लड ग्रुपसुद्धा O पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. म्हणजे दोन्ही रक्तगट जुळत होते. पण इथे एक प्रॉब्लेम होता, त्या रक्तातून DNA शोधता आला नाही. मी या केसचा कोर्ट जजमेंट रिपोर्टसुद्धा वाचला आहे, पण त्यातून DNA मिळाला नाही याचं स्पष्ट कारण मला समजलं नाही. मात्र एवढं नक्की होतं की त्या रक्ताचा ब्लड ग्रुप O पॉझिटिव्ह होता आणि तो सागमाच्या रक्तगटासोबत जुळत होता. त्याचवेळी फॉरेन्सिक टीममधला ब्लड स्प्लॅटर एक्सपर्टने आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. दगडाने एखाद्याच्या डोक्यावर वार केल्यावर रक्त ज्या पद्धतीने उडतं त्या प्रकारचे रक्ताचे डाग त्या शर्टवर दिसत होते. म्हणून एखाद्या व्यक्तीने या महिलेचा खून केला असेल तर त्याने हेच कपडे घालून खून केला असण्याची शक्यता होती आणि हे कपडे तिच्या नवऱ्याने घातले होते हे त्याने स्वतः पोलिसांसमोर सांगितलं होतं. म्हणून हा पुरावा सुद्धा खूप महत्त्वाचा ठरला. दुर्दैवाने त्या रक्ताचा DNA सागमासोबत जोडता आला नाही आणि त्याचं नेमकं कारण काय होतं हे मला सुद्धा माहीत नाही. पण पोलिसांनी मिळालेले सगळे पुरावे एकत्र केले. या केसमध्ये श्रीधर हाच आरोपी आहे हे स्पष्ट होतं. त्याने स्वतः गुन्ह्याची कबुली दिली होती. त्याच्या विरुद्ध परिस्थितीजन्य पुरावे होते. त्याचा शर्ट सापडला होता, त्या शर्टवर सागमाच्या रक्तगटाशी जुळणारं रक्त होतं आणि त्याचबरोबर कोणासाठी वापरलेला दगड सुद्धा घटनास्थळी सापडला होता.
आता पोलिसांसमोर शेवटचा प्रश्न होता, या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर श्रीधरला कोर्टात दोषी सिद्ध करता येईल का? कारण कबुली जबाब असला तरी कोर्टामध्ये इतर पुरावे देखील मजबूत करणं गरजेचं होतं. आणि याच ठिकाणी या केसमध्ये आणखी एक महत्त्वाचा पुरावा समोर येतो. पण त्या पलीकडे या केसमध्ये आणखी अनेक महत्त्वाचे साक्षीदार होते. सगळ्यात पहिला साक्षीदार होता 3 वर्षाचा मुलगा. त्याने बाहेर येऊन ही संपूर्ण माहिती सांगितली होती. दुसरं म्हणजे श्रीधरला पळून जात असताना गावातल्या 2 लोकांनी पाहिलं होतं आणि त्यांनी त्याला स्ट्रीट लाईटच्या प्रकाशामध्ये स्पष्टपणे पाहिलं होतं. म्हणून हे दोघे सुद्धा या केसमधले खूप महत्त्वाचे साक्षीदार होते. त्याशिवाय आदल्या रात्री या दोघांमध्ये झालेलं भांडण, त्यांच्या नात्यात आधीपासून असलेली समस्या आणि श्रीधरच्या आपल्या बायकोवर असलेला संशय, हे सगळं मोटिव्ह सुद्धा स्पष्ट होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीधरने स्वतः गुन्ह्याची कबुली दिली होती. म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी पुढच्या 2 दिवसात आरोपपत्र दाखल केलं. म्हणजे 27 जूनला खून झाला आणि 29 जूनला आरोपीपत्र दाखल करून या केसची सुनावणी सेशन कोर्टात सुरू झाली. आता श्रीधरला वाचवण्यासाठी त्याची डिफेन्स टीम प्रयत्न करू लागली. त्यांनी कोर्टात असा युक्तिवाद केला, ठीक आहे, तुमच्याकडे काही परिस्थितीजन्य पुरावे आहे, काही साक्षीदार आहे, पण तुमच्याकडे एकही थेट शारीरिक पुरावा नाही. तुम्ही एक शर्ट सापडल्याचं सांगत आहात, तो शर्ट आरोपीने स्वतः दाखवला आहे, पण त्या शर्टवरचं DNA मृतकाच्या DNA जुळवता आलं नाही. मग हा शर्ट सुद्धा पोलिसांनी स्वतः तयार करून आरोपीला अडकवण्यासाठी ठेवला असण्याची शक्यता आहे. पोलिसांनीच हा सगळा पुरावा तयार केला असावा. त्यामुळे माझ्या क्लायंटने हा खून केला नाही. डिफेन्स टीम पुढे म्हणाली, नवरायकोमध्ये आधीपासूनच समस्या होती, त्यामुळे फक्त या भांडणाचा आधार घेऊन त्याच्यावर चुकीचा आरोप केला जात आहे. कदाचित त्या रात्री घराचा दरवाजा उघडा होता, म्हणूनच बाहेरचा एखादा माणूस घरात आला असेल आणि त्याने या महिलेचा खून केला असेल, किंवा तिचे कोणासोबत संबंध असतील असा संशय तिच्या नवऱ्याला होता. पण त्या संशयावरून आम्ही काही म्हणू शकत नाही. अशा प्रकारचे वेगवेगळे मुद्दे मांडून डिफेन्स टीम श्रीधरला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती. पण प्रॉसिक्युशन सुद्धा हा केस सोडून देणार नव्हती. DNA थेट जुळत नसला तरी त्यांनी अनेक वेगवेगळे पुरावे आणि साक्षीदार कोर्टासमोर आणले. सगळ्यात आधी त्यांनी संपूर्ण क्राईम सीन पुन्हा तयार केला. त्याचा एक डायग्राम तयार करण्यात आला. हा डायग्राम स्थानिक एका सिव्हिल इंजिनियरच्या मदतीने तयार करण्यात आला. त्या इंजिनियरने घटनास्थळाचा संपूर्ण नकाशा तयार करून आरोपी घरात कसा आला, कुठे गेला आणि खून केल्यानंतर कोणत्या दिशेने गेला हे दाखवलं. त्या सिव्हिल इंजिनियर सुद्धा एक साक्षीदार म्हणून कोर्टात आणण्यात आलं. दुसरं म्हणजे स्थानिक वीज विभागात काम करणाऱ्या एका इलेक्ट्रिशियनला सुद्धा साक्षीदार म्हणून बोलवण्यात आलं. त्याला का बोलवण्यात आलं? श्रीधर घरातून पळून जात असताना 2 लोकांनी त्याला पाहिलं होतं, पण डिफेन्स टीम म्हणू शकत होती त्यांनी त्याला अंधारात पाहिलं, म्हणून त्यांना तो श्रीधर होता हे कळलं. पण हे दोन्ही साक्षीदार सांगत होते श्रीधर एका स्ट्रीट लाईट खाली रस्त्यावरून जात असताना त्यांनी त्याचा चेहरा स्पष्टपणे पाहिला होता. म्हणून त्या दिवशी स्ट्रीट लाईट व्यवस्थित चालू होती का, तिथे पुरेसा प्रकाश होता का, या गोष्टीची खात्री करण्यासाठी वीज विभागात काम करणाऱ्या इलेक्ट्रिशियनला कोर्टामध्ये आणण्यात आलं होतं. तो इलेक्ट्रिशियन सुद्धा म्हणाला, सर, या दोन्ही साक्षीदारांनी ज्या स्ट्रीट लाईटबद्दल सांगितलं आहे त्या दिवशी ती व्यवस्थित चालू होती, त्यात कोणतीही समस्या नव्हती. त्या लाईटच्या प्रकाशात त्या रस्त्यावरून जाणारी व्यक्ती दुरून सुद्धा सहज ओळखता येऊ शकते. म्हणून त्या इलेक्ट्रिशियनची साक्षीसुद्धा या केसमध्ये खूप महत्त्वाची ठरली. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायतींमधून सुद्धा साक्षीदार गोळा करण्यात आले. सागमाचा पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर कोर्टात आले, पोलीस अधिकारी कोर्टात आले, सागमाची सख्खी बहीण कोर्टात आली. या दोघांमध्ये आधीपासूनच समस्या होती. नवरा आपल्या बायकोवर अनेक दिवसांपासून संशय घेत होता आणि आदल्या रात्रीसुद्धा दोघांमध्ये मोठं भांडण झालं होतं. या सगळ्या गोष्टी सांगण्यात अनेक साक्षीदार कोर्टात आले. फॉरेन्सिक टीमने सुद्धा आपला अहवाल आणि माहिती कोर्टासमोर मांडली. आता प्रॉसिक्युशन टीमकडे मोटिव्ह स्पष्ट होता, परिस्थितीजन्य पुरावे होते, अनेक साक्षीदार होते. पण या सगळ्यांपेक्षा एक केसमधला सगळ्यात महत्त्वाचा साक्षीदार कोण होता, ज्याच्या साक्षीमुळे श्रीधरला शिक्षा झाली? तो होता 3 वर्षाचा छोटा मुलगा. कोर्टमध्ये एक दृश्य कल्पना करून पहा. एका बाजूला त्याचे स्वतःचे वडील आरोपी म्हणून उभे आहे आणि दुसऱ्या बाजूला अवघा 3-3.5 वर्षाचा मुलगा उभा आहे. तो आपल्या वडिलांविरुद्ध साक्ष देत आहे. कोर्टात त्याला विचारण्यात आलं, तू काय पाहिलं? तेव्हा तो अगदी स्पष्टपणे सांगतो, मी झोपलो होतो, मला आवाज आला,
मी उठून पाहिलं तर माझ्या पप्पांनी दगड घेऊन माझ्या आईला मारून टाकलं. माझे पप्पा तिथून निघून गेले. मी घाबरून बाहेर आलो आणि माझ्या मोठ्या आईला सगळं सांगितलं. इतक्या लहान मुलाने एवढं स्पष्टपणे सांगणं हे खरंच खूप मोठं होतं. आता डिफेन्स टीमने ही साक्ष मोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रश्न विचारला, 3-3.5 वर्षाचा मुलगा एवढ्या मोठ्या गोष्टी इतक्या स्पष्टपणे कसं बोलू शकतो? कदाचित सागमाची आई किंवा तिची बहीण यांनी या मुलाला सगळं काही शिकवलं असेल. त्याला कोर्टात काय बोलायचं हे आधीपासूनच सांगितलं असेल. अशा प्रकारचे डिफेन्स टीम त्या छोट्या मुलाची उलट तपासणी करू लागले. विचार करा, अवघ्या 3-3.5 वर्षाच्या मुलाची कोर्टात उलट तपासणी केली जात होती. पण तो मुलगा अजिबात घाबरला नाही. त्याने शांतपणे उत्तर दिलं, नाही, मला कुणी काही शिकवलं नाही. मी स्वतः माझ्या डोळ्याने जे पाहिलं ते सांगत आहे. त्यानंतर डिफेन्स टीमकडे फार काही बोलण्यासारखं उरलं नव्हतं. पण त्यानंतर त्या छोट्या मुलाने आपल्या वडिलांकडे पाहून एक प्रश्न विचारला आणि तो प्रश्न ऐकल्यानंतर कोर्टात काही क्षण शांतता पसरली. कारण हा प्रश्न कुणी त्या मुलाला शिकवला असता असं वाटत नव्हतं. त्या मुलाने आपल्या वडिलांना विचारलं, पप्पा, तुम्ही आईला का मारलं? फक्त एकच वाक्य, पण त्या एका वाक्यामुळे संपूर्ण कोर्टात शांतता पसरली. कारण हा प्रश्न कुणीही त्या मुलाला शिकून बोलायला लावला असता असं वाटत नव्हतं. न्यायाधीश सुद्धा त्या क्षणी त्या मुलाकडे पाहत होते. एवढा छोटा मुलगा असूनही त्याने घडलेली घटना इतक्या स्पष्टपणे सांगितली होती. म्हणून न्यायाधीशांनी त्याची साक्ष अतिशय महत्त्वाची मानली आणि या केसमध्ये त्या 3 वर्षाच्या मुलाची साक्षच श्रीधरला शिक्षा मिळवण्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा ठरली. तो एवढा छोटा मुलगा असूनही त्याने घडलेल्या सगळ्या घटना अगदी स्पष्टपणे सांगितल्या होत्या. हे नक्कीच कुणी त्याला शिकून सांगितलेलं नव्हतं. खून झाल्यानंतर त्याने पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा हीच गोष्ट सांगितली होती. म्हणून या मुलाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे याबद्दल कोणतीही शंका राहिली नाही. आणि या नवऱ्यानेच आपल्या बायकोचा खून केला यावर कोर्टाचा विश्वास बसला. या केसची सेशन कोर्टमधील पूर्ण सुनावणी फक्त 10 दिवस चालली आणि 9 जुलैला या केसचा निकाल जाहीर करण्यात आला. श्रीधर नावाच्या या व्यक्तीने त्या महिलेचा खून केला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला हे सिद्ध झालं. त्यामुळे श्रीधरला 2 जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. म्हणजे त्याला सहजपणे जेलमधून बाहेर येता येणार नव्हतं. आता या केसची टाईमलाईन पाहिली तर सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे या केसची खास गोष्ट काय आहे, खून झाल्यानंतर फक्त 2 आठवड्यामध्ये आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला आणि त्याला शिक्षा मिळाली. साधारणपणे एखादा खून झाल्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो. खून केला असावा याचा संशय शोधला जातो. त्यानंतर आरोपीला अटक करण्यासाठी कधी कधी 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष लागतं. मग सेशन कोर्टमध्ये केसची ट्रायल सुरू होते. 3-4-5 वर्षे सुद्धा चालू शकते. त्यानंतर केस हायकोर्टमध्ये जाऊ शकते. पण या केसमध्ये पहिली ट्रायल सेशन कोर्टमध्येच फक्त 2 आठवड्यात पूर्ण झाली. 27 जूनला खून झाला आणि जुलै महिन्याच्या 9 तारखेला आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. भारताने अशा प्रकारची एवढी जलद केसची सुनावणी याआधी पाहिली आहे का हे मला माहीत नाही. पण हा ऐतिहासिक निकाल नक्कीच म्हणता येईल. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.